नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रक्कम आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 42,000 रक्कम. शेतकऱ्यांना ऐकून खूप आनंद वाटला असेल. याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला यावर्षी? 50 ते 60% शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. 50 ते 60% शेतकऱ्यांनी पीक विमा का भरला? 40% शेतकऱ्यांनी पीक विमा का भरला नाही? अडचणी काय होत्या? खूप शेतकऱ्यांना वाटले 1 रुपयामध्ये पीक विमा आहे, CSC वाला भरून घेईल. 1 रुपयात पीक विमा यावेळेस नव्हता. खूप शेतकऱ्यांना पैशाच्या अडचणीमुळे खूप शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही. त्याच्यानंतर पीक विमाच येत नाही, यामुळे खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. खरीप हंगाम 2025चा खूप शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये वंचित आहेत. 50 ते 60% शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेला आहे. 60% असतील अथवा 70% असतील. 30 ते 40% शेतकरी पीक विम्यापासून वंचितच आहे. त्या शेतकऱ्यांनी ह्या ना त्या कारणामुळं खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलाच नाही. परंतु आता ते नुकसान त्यांनाच भरून येणार आहे का? तर येणार नाही. कारण त्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरला, त्या शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळेलच, प्लसमध्ये अतिवृष्टी अनुदानही मिळालं, रब्बीचं अनुदानही मिळालं. 3 हेक्टरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले, पोच झाले. खूप शेतकरी राहिले असतील, त्यांचेही जमा होऊन जातील. प्लसमध्ये त्या शेतकऱ्यांना आता पीक विमाही मिळणार आहे. मग तो हेक्टरी किती हजाराने मिळेल? आकडा प्रत्येक मंडळावाईज येणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळा विमा आहे. अख्ख्या जिल्ह्याला पीक विमा मंजूर होणार नाही, मंडळवाईज पीक विमा मंजूर होणार आहे. या मंडळाला पीक विमा मिळेल तर दुसऱ्या मंडळाला मिळणार नाही आहे. दुसऱ्या मंडळात टक्केवारी कमी असेल तर एखाद्या मंडळामध्ये टक्केवारी जास्त असेल. प्रत्येक मंडळामध्ये हेक्टरी रक्कम ही वेगवेगळी ठरलेली. मग आता हे हेक्टरी 22,000 कुठून आली पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना? पीक विमे जे शेतकरी भरले नाहीत त्यांना हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा मिळणार. घोषणा कोणी केली आहे? माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेअंती शेवटच्या आठवडा याच्यामध्ये धान बोनसबाबत निर्णय घेतला. त्याच्यानंतर पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्याबाबत निर्णय घेतला. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याबाबत खरीप हंगाम 2025 बाबत कधी पैसे पडणार ते काही जरी बोललेले नसले, परंतु पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 42,000 आणि पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना 22,000 ही मात्र घोषणा केली. शेतकरी मित्रांनो, घडलंय काय? तर कोकणामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 42,000 रुपये पीक विमा मिळेल असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. मग खरीप हंगाम 2025मध्ये हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु जेव्हा प्रत्यक्षात रकमा स्टेटसला दिसत आहेत त्या रकमा खूपच कमी दिसत आहेत. आता ते 42,000 रुपये मिळणार का? आणि पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना 22,000 रुपये. तर कोकणातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 42,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 42,000 आणि न भरला त्यांना 22,000 रुपये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे. परंतु आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी, कोकणातील शेतकऱ्यांसाठी एक चांगला दिलासादायक बातमी आहे. परंतु त्यावरही ते समाधानी नाही आहेत शेतकरी मित्रांनो. कारण त्यांची मागणी हेक्टरी 2 लाख, 2.5 लाख, 1 लाख, 2 लाख भरपूर पैसे ते मागत आहेत. कारण नुकसान त्या पद्धतीचं झालेलं आहे. तर नुकसान कशाचं झालं शेतकरी मित्रांनो? तर कोकणामध्ये आंबा आणि काजूचं जे उत्पन्न ढासळणार आहे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना. आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 42,000 रुपये. मग मला एक म्हणायची एक गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025मध्येही 40% शेतकरी ही पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत.
मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का? सोयाबीन उत्पादकांनाही तुम्ही काय दिलासा देणार का? कारण आंबा उत्पादक, काजू उत्पादक जरी कोकणातले असले तर माझ्या मराठवाड्यातील असो, विदर्भातील असो, पश्चिम महाराष्ट्रातले असो, सोयाबीन उत्पादक आहे, उडीद आहे, मूग आहे, मका आहेत, बाजरी आहेत. खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही. त्या शेतकऱ्यांनाही काही रक्कम मिळेल का? कोकणवासियाला तुम्ही आनंदाची बातमी आहे, हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना आपण जाहीर केली आहेत. मग अशाच जे खरीप हंगाम 2025मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्याही शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला नाही आहे. त्या शेतकऱ्यांनाही काही वेगळी मदत माननीय मुख्यमंत्री साहेब करतील का? अशा अपेक्षा सर्व शेतकऱ्यांच्या मनातून निर्माण झाल्या. शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी कोकणातील काजू उत्पादक व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे नुकसान झालं, गारपिटीचं नुकसान झाले, मान्य करावंच लागेल. शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाला मदत करावीच लागते आणि ती मदत राज्य शासनाकडून त्यांच्यासाठी जाहीर झालेली आहे. परंतु शोकांतिका हे वाटते की खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आहे. त्याही शेतकऱ्यांना थोडीशी का होईना मदत देऊन त्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल का? अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून या अगोदरही झालेली होती, आताही होत आहे. परंतु जे घडलंय कशामुळं शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांनी पीक विमा न भरल्यामुळं काही जिल्ह्यामधून जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीकडून बैठका झाल्या. धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्येही बैठका झाल्या की पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना वेगळी मदत करण्याचा निर्णय झाला. परंतु त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर काय झालं, काहीही झालेलं नाही आहे. पुढे स्पष्टीकरणच त्यांच्याकडून आलेलं नाही आहे. मग ज्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीमध्ये निर्णय झाले, परंतु निर्णयाच्या पुढे काय झालं माहीत नाही आहे. परंतु आता जे आपण सध्या पाहतोय की अवकाळीमुळं व गारपिटीमुळं जे कोकणवासियांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरल्यानंतरही त्यांनी मदत जाहीर केलेली आहे. परंतु प्लसमध्ये अजून न पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाही 22,000 रुपये आपण देत आहे. शेतकऱ्यांना दुजाभाव होतोय असं शेतकऱ्यांना वाटतंय. कारण खरीप हंगाम 2025मधल्याही शेतकऱ्यांना एक छोटासा का होईना पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे. हेक्टरी तुम्ही 5,000 रक्कम द्या, ते शेतकरी समाधानी होतील. कारण नुकसान भयानक झालेलं आहे. खरीप हंगाम 2025मध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं अक्षरशः चिखल झालेला आहे. त्या चिखलातून त्यांना काही मिळालं नाही. तुम्ही मदत केलीत मान्य, हेक्टरी 17-18 हजार रुपयाची, परंतु त्या उत्पन्नात त्याची बरोबर येणार नाही. शेतकऱ्यांचा खर्चही निघालेला नाही आहे. परंतु जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले, कशामुळे राहिले? पैशाच्या अडचणीमुळे राहिले, पीक विमा येत नाही म्हणून राहिले, 1 रुपयात पीक विमा आहे म्हणून भरला जाईल या आशेवर ते शेतकरी आशेवर राहिले. परंतु त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरलेलाच नाही, अशाही शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये द्या. कोकणवासियाला आपण हेक्टरी 22,000 रुपये देत आहे. तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असेल, याही शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला नाही. त्याही शेतकऱ्यांना एक वेगळी मदत राज्य शासनानं करणं गरजेचं आहे. कारण तेही शेतकरीच आहेत आणि तेही शेतकरीच आहेत. त्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि ह्या शेतकऱ्याला वेगळा न्याय राज्य शासनाकडून केला जाऊ नये. खूप शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले त्यावेळेस. कारण जेव्हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल, त्या शेतकऱ्यांना वेगळंच वाटणार आहे. कारण त्या शेतकऱ्याला पीक विमा पडला, मला पडला नाही, कारण मी भरलाच नाही. असं होऊ नये. राज्य शासनानं त्यांच्या चुकीनं जरी पीक विमा भरलेला नसला तर राज्य सरकारकडून त्यांनाही वेगळी मदत केली जाईल का, अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी आव्हान आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा वर्षाला भरचा. पैसे कुठूनही ॲडजस्ट होतील, परंतु पीक विमा भरल्यानंतर काही का होईना रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावर येणारच असते आणि ती रक्कम तुम्ही घेऊन भरणं गरजेचं आहे. कारण 4 आण्याचे 12 आणे जर होत असतील तर पीक विमा भरायला हरकत नाही. खूप शेतकऱ्यांचं नुकसान यावेळेस होणार आहे, कारण त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. परंतु राज्य शासनाने याबाबत एक चांगली भूमिका घेऊन त्याही शेतकऱ्यांना एक वेगळी मदत करावी. ज्या पद्धतीने कोकणवासियाच्या धर्तीवर तुम्ही त्यांना हेक्टरी 22,000 रुपये रक्कम देत आहे, ह्याही शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. आता हेक्टरी 22,000 रुपये त्यांना मदत जाहीर करावी का लागली राज्य शासनाला? कारण जेव्हा राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आज फायदा झाला. तर इतर शेतकऱ्यांच्या बाबी आहेत, ज्या मागण्या आहेत, त्यासाठीही शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. मागणी लावून धरणं गरजेचं आहे.
जे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी लढतात त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे, त्यांना साथ देणं गरजेचं आहे, तरच काही गोष्टी भविष्यात घडू शकतात शेतकरी मित्रांनो. कारण मनानं काही गोष्टी आता सध्या होणार नाही आहेत. जो आंदोलन करेल त्या आंदोलनाला पाठिंबा देईल, त्या आंदोलनाला चांगलं स्वरूप आलं तरच त्या मागण्या मान्य होतात. आज याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा न भरलेल्या आंदोलन केलं असतं तर राज्य शासनाकडून निश्चित एक वेगळी मदत मिळाली असती. परंतु यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना एक वेगळी मदत मिळणं गरजेचं आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची शेतकरी मित्रांनो. कारण कोकणवासियांना हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले. पीक विमा भरलेल्या हेक्टरी 42,000 रुपये जाहीर करण्यात आले आहेत. अपेक्षा इतकीच आहे की राज्य शासनाकडून आता आपण जे अतिवृष्टीमध्ये पीक विम्यासाठी तुम्ही 17,000 रुपये हेक्टरी सांगितलेले आहेत ते तर कमीत कमी प्रति शेतकरी 17,000 रुपये हेक्टरीपर्यंत रक्कम मिळावी आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही त्याही शेतकऱ्यांना एक वेगळी छोटीशी असू द्या पण मदत मिळणं गरजेचं आहे. ह्याच सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.